मोठ्या टॉपने आता बातम्या आपण बघूयात। दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये काँग्रेस शिष्टमंडळ आणि निवडणूक आयोगामध्ये बैठक। काँग्रेसकडून मतमोजणी फेरफार झाल्याचा आरोप आहे। नाना पटोले, अभिषेक मनु सिंघवी यांनी हजेरी लावली आणि आम्ही ईव्हीएमवर नाही तर आकड्यांवर बोलतोय, पटोलेंची प्रतिक्रिया। जसं क्रिकेट बदललं तसं राजकारण बदलत गेलं। विधानसभेला थर्ड अंपायर मिळाला असता तर निर्णय बदलले असते, असं रमाकांत आचरेकरांच्या स्मृती स्मारकाच्या अनावरण प्रसंगी राज ठाकरेंचं वक्तव्य। 40 वर्ष पक्षासोबत एक पक्ष एकनिष्ठ मंत्रिपदाची अपेक्षा, बबनराव लोणीकरांचं वक्तव्य। 5व्यांदा निवडून आलोय, मंत्री फडणवीसांकडे मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याचं लोणीकरांकडून सांगण्यात आलंय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अंबरनाथमध्ये बॅनर्स लागलेत। अंबरनाथमध्ये शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत भोईर यांनी हे बॅनर लावलेत। बॅनरवर आपल्याच रूपामध्ये हवाय कॉमन मॅन असा आशय आहे। तुमच्यावर विश्वास होता पण काय घडलं समजत नाही, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद, जे दोष असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करेन, बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। मला विश्वास होता आपल्या सर्व मतदारांवर, तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर। नेमकं काय घडलं याचा विचार तर तुम्ही करता, परंतु हे सगळं करत असताना एक वाटचाल जी झाली तिचा मागोवा घेणं सुद्धा मला आवश्यक वाटतं। बाळासाहेब थोरातांचा पराभव नव्हे तर घात, बाळासाहेब थोरातांचे मेहुणे सुधीर तांबे यांचा आरोप आहे। काही लोकांच्या फायद्याचं राजकारण सध्या सुरू आहे, निवडणूक आयोगही पक्षपातीपणे वागतोय, सुधीर तांबेंचे आरोप आहेत। पराभव नाही, हा घात आहे। चुकीचा प्रचार करायचा, खोट्या बातम्या पसरवायच्या, खोटे व्हिडिओ व्हायरल करायचे। अरे कुठे घेऊन चालला तुम्ही समाजाला? आणि म्हणून या सगळ्यांचा परिपाक हा आहे। आता काही अदृश्य शक्तींबद्दल सुद्धा लोक चिंता करतायत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग जानेवारीत मोकळा होणार का, याकडे लक्ष आहे। 22 जानेवारीला निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी। ओबीसी आरक्षण प्रश्नामुळेच निवडणुकांना स्थगिती दिली होती। सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस। प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची कमाल संख्या वाढून 1500 करण्याच्या निर्णयासंबंधी नोटीस। मनसेच्या कार्यकर्त्यांकडून गिरगावमध्ये व्यापाऱ्याला चोप, व्यापाऱ्याकडून मारवाडीमध्ये बोलण्याचा महिलेचा आग्रह। महिलेला आग्रह होता आणि मारवाडीमध्ये बोला असं व्यापाऱ्याने सांगितल्याचं महिलेचा आरोप आहे।